पुढच्या बातमीकडे। जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ मुंबईहून रवाना झालेलं आहे। हे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत जरांगेंशी चर्चा करणार आहे। शिष्टमंडळातील मंत्री, निवृत्त न्यायाधीश आणि अधिकारी सरकारची भूमिका जरांगेंसमोर मांडतील। संभाजीनगरमधून हे शिष्टमंडळ बायरोड जालन्याच्या आंतरवाली सराटीला जाईल। शिष्टमंडळावर हल्ला होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय। राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटून त्यांना एक पत्रही देणार आहे। या पत्रामध्ये नेमके काय मुद्दे आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा ठराव जरांगे पाटील यांना दिला जाणार आहे। मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ वाढवून मागितला जाणार आहे। अंतरवाली सराटीत दाखल गुन्हे मागे घेण्याचा कृती कार्यक्रमही दिला जाणार आहे। जरांगेंच्या सभेदरम्यान 441 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय, त्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातही निर्णय होऊ शकतो। नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करणार। मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी प्रक्रिया तातडीने सुरू करणार। जरांगे यांनी संघर्ष सोडून समन्वयाची, सहकार्याची भूमिका घेण्याची विनंती केली जाणार आहे। मनोज जरांगे यांना सन्माननीय मार्गाने उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाईल। आणि याविषयीच्या अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे हे संभाजीनगर विमानतळावरून आपल्याबरोबर थेट जोडल्या गेलेले आहेत। माधव, सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर ही शेवटची भेट असेल असं जरांगेंनी सांगितलेलं आहे, त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। करुणा, तू म्हणते ते बरोबरच आहे, कारण येत्या 10 मिनिटांमध्ये शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होईल आणि त्यानंतरचा एक एक टप्पा पुढे जाईल। आता मी सध्या विमानतळावरची सुरुवातीला स्थिती दाखवतो आहे, कारण यावेळेस या शिष्टमंडळामध्ये तब्बल 4 मंत्री असणार आहेत, त्याचबरोबर 2 न्यायमूर्ती आणि काही इतर पदाधिकारी सुद्धा असणार आहेत, ज्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत। त्यांच्यासाठीचा जवळपास आत्तापर्यंत 40 गाड्यांचा हा ताफा आहे। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे, कारण या आंदोलनाच्या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशी भूमिका मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळं, मराठा समाजाने घेतल्यामुळं त्यांची कुठली अडचण होऊ नये किंवा या भेटी दरम्यान या शिष्टमंडळाला जाण्यासाठी कुठली अडचण होऊ नये यासाठीचा प्रयत्न, कुठलाही त्रास होऊ नये यासाठीचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे। दुसरीकडे आता तू म्हणल्यासारखं ही सगळ्यात महत्त्वाची बैठक असणार आहे, कारण आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे। काल मनोज जरांगे पाटील आपल्याशी बोलताना सांगितलं होतं की माझं रक्त आटल्यानंतर हे चर्चेला येतात। आता रक्त आटू लागलंय तर मग चर्चा करायची असेल तर ती तातडीनं आजच्या आज करावी लागेल असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं। आणि त्यानुसार बच्चू कडू यांनी जी भूमिका घेतली होती ती भूमिका काल महत्त्वाची ठरलेली आहे। बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांची चर्चा करताना त्यांनाही आवाहन केलं होतं की तुम्ही उपोषण मागे घ्यावं आणि सरकार कुठला तरी तोडगा काढेल। त्यानंतर मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि चर्चेनंतर आता ही प्रक्रिया पार पडते आहे। सुरुवातीला आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार माजी न्यायमूर्ती म्हणजे जे 2008 मध्ये राज्य सरकारनं न्यायमूर्ती गायकवाड समिती नेमलेली होती, त्या गायकवाड समितीचे त्यावेळेसचे अध्यक्ष गायकवाड सर असणार आहेत। त्याचबरोबर आत्ता जे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत, विद्यमान अध्यक्ष निरगुडे हे असणार आहेत आणि त्या दोघांना घेऊन बच्चू कडू तिथून जातील आणि त्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा होईल। त्या चर्चेदरम्यान जो काही तपशील आहे तो सकारात्मक आहे का, कशा पद्धतीनं चर्चा झालेली आहे, त्या चर्चेमध्ये कुठले कुठले मुद्दे हे मनोज जरांगे पाटील यांना पटलेले आहेत, या सगळ्यांवर चर्चा होईल आणि मग त्यानंतर तो मेसेज इथं मंत्र्यांना पोहोचवला जाईल आणि मंत्री इथून छत्रपती संभाजीनगरहून पुन्हा सराटीकडे जातील। या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान समजा आता 3:10 जर ते शिष्टमंडळ इथं दाखल झालं तर त्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2 माजी न्यायमूर्ती आणि बच्चू कडू हे आंतरवाली सराटीमध्ये जातील। त्यांची जवळपास 4 वाजेपर्यंत चर्चा होईल, 4 ते 5 पर्यंत होईल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मंत्री तिथं पोहोचतील। म्हणजे एकूण जवळपास 3 वाजून सुरू झालेला, 3:10 सुरू झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल आणि 6 वाजता अगदी। आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स माधव वेळोवेळी आपल्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।